नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण DLED परीक्षेचा निकाल हा किती दिवसात लागतो, आता झालेल्या DLED प्रथम व द्वितीय वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचा निकाल कधी लागेल, त्याचबरोबर रिपीटर जे छात्राध्यापक राहतील त्यांची परीक्षा केव्हा व कोणत्या ठिकाणी होणार, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत। ठीक आहे, तर अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की प्रथम व द्वितीय वर्ष जून 2025 झालेल्या परीक्षांचं वेळापत्रक दिलेलं आहे। ठीक आहे, हे बघा, सकाळ आणि दुपार सत्रामध्ये असतात त्यामुळे एकाच दिवशी सुरू होतात आणि एकाच दिवशी संपतात। ठीक आहे, हे बघा, या ठिकाणी 3 तारखेला 1 मिनिट 3 तारखेला या सुरू झाल्या होत्या आणि 12 तारखेला या ठिकाणी परीक्षा संपलेल्या आहेत दोघेही। ठीक आहे, त्यामुळे 12 तारीख ही शेवटची तारीख असते आणि त्या दिवसापासून ग्राह्य धरलं जातं की निकाल किती दिवसात लावायचा। ठीक आहे, हे बघा, निकाल किती दिवसात लागतो, तर निकाल हा 45, ठीक आहे, 45 ते 60 दिवसात लागतो। किती? 45 ते 60 दिवसात। DLEDचा निकाल हा 45 ते 60 दिवसामध्ये लावला जातो। ठीक आहे, तर आता जर आपण बघितलं तर 12 तारखेला परीक्षा संपल्यात, म्हणजे 45 दिवस पूर्ण होतात हे 27 जुलैला। ठीक आहे, 27 जुलैला 45 दिवस पूर्ण होतात, म्हणजे 27 जुलैनंतर निकाल हा कधीही लागू शकतो। ठीक आहे, 27 जुलैनंतर निकाल हा कधीही लागू शकतो। मग एक्झॅक्ट कधी लागणार आहे, तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये। ठीक आहे, जुलै शेवटचा आठवडा। ठीक आहे, जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निकाल लागण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि जर शेवटच्या आठवड्यात लागला नाहीच तर मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागू शकतो। ठीक आहे, किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा। ठीक आहे, जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल लागू शकतो 100%। यापेक्षा दुसरा कुठेही निकाल जाणार नाही आहे, येते लक्षात? ठीक आहे, मग आता राहिला शेवटचा प्रश्न, तर रिपीटर छात्राध्यापकांची परीक्षा केव्हा व कोणत्या ठिकाणी होणार। ठीक आहे, बघा, रिपीटर छात्राध्यापकांची परीक्षा ही साधारणतः डिसेंबर होते। ठीक आहे, डिसेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा होत असते। ठीक आहे, डिसेंबर महिन्यामध्ये, मग ती कधी होऊ शकते आणि कोणत्या ठिकाणी होते, तर तुमचे ज्या रेग्युलर परीक्षा होतात, ठीक आहे, त्या ठिकाणी ह्या परीक्षा होत नाहीत। ही महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या। ठीक आहे, डिसेंबरच्या परीक्षा या जिल्ह्याच्या ठिकाणी होतात। ठीक आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी ही परीक्षा या ठिकाणी लक्षात घ्या। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की रिपीटरच्या ज्या परीक्षा असतात त्या जिल्ह्याच्या ठिकाणी होत असतात। या ठिकाणी तुम्हाला पुढच्या स्लाईडवर मी दाखवतो, बघा, हे बघा, या ठिकाणी हे एक्झामिनेशन पोर्टल, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे आपल्या परीक्षा परिषदेचं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। हे बघा, रिझल्ट डिसेंबर 2024चा रिझल्ट या ठिकाणी अजून दिसत आहे। ज्या वेळेला आपला जून 2025चा निकाल लागेल त्यावेळेला या ठिकाणी रिझल्ट जून 2025 असं लिहिलेलं असेल। ठीक आहे, तर अपेक्षा आहे की आजच्या व्हिडिओतून तुमच्या सर्व शंकांचे निरसन झाले असेल। तर भेटू व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।